अभ्यासपूर्ण शेती केल्यास उत्तम उत्पन्न मिळतं हे आता अनेक तरुण शेतकरी दाखवून देत आहेत। कोल्हापुरातील काही भावंडांनी तर एका छोट्याशा गावात खडकाळ रानावर पंचतारांकित सोयीसुविधा असलेलं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं। 3 भाऊ आणि 2 बहिणींनी लहानपणापासूनच केलेल्या प्रयत्नांतून हे शक्य झालं। त्यांना आपल्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली। कोल्हापूर जिल्हा ऊसासाठी विशेष ओळखला जातो। इथं अनेक कृषी पर्यटन केंद्र आहेत। पन्हाळा तालुक्यातील माले गावात शशिकांत, रमाकांत, श्रीकांत चौगले हे बंधू आणि संगीता भोसले, अर्चना पाटील या शेतकरी भाऊ बहिणींनी मिळून स्वतःचं अद्ययावत असं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं। वर्षभरातच इथं पर्यटक दाखल होऊ लागले। अगदी राजकीय नेत्यांसह व्यावसायिक आणि सेलिब्रिटी इथं भेट देतात। रघुनाथ चौगले हे मालेगावचे पर्यावरण प्रेमी शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते। त्यांच्या 12 एकर शेतात 6 एकर जागेत ऊस आणि 1 एकरात सोयाबीन आहे। शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा उपक्रमातून 2002 साली पावसाळ्यात त्यांच्या कुटुंबियांनी जवळपास 200 झाडं लावली, परंतु उन्हाळ्यात मात्र ती सुकू लागली। मग रघुनाथ यांच्या लहान मुलांनी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरून घागरीनं कावडीनं पाणी आणून या झाडांना दिलं। तब्बल 7 वर्षे मुलांनी हे काम केलं। मग मात्र झाडं जोमात वाढू लागली आणि मुलांची पर्यावरणाशी जवळकी वाढली। कोरोना काळात आपल्या शेतातल्या घरात राहत असताना निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानं किती मनशांती मिळते हे त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर चौगुले भावंडांनी अद्ययावत सोयी सुविधांचं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं। शशिकांत चौगुले यांनी ही माहिती दिली। कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी पर्यटकांना ग्रामीण पद्धतीचा आणि नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घ्यायचा असतो, परंतु शहरी जीवनशैलीची सवय असल्यामुळे काही बाबतीत तडजोड करता येत नाही। म्हणूनच सर्व पंचतारांकित सोयी सुविधा असलेलं कृषी पर्यटन केंद्र चौगुले भावंडांनी सुरू केलं। त्यांनी आठवण मातीची या इको रिसॉर्टमध्ये 5 स्टार हॉटेलमधील सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। आजूबाजूला कोणताही धबधबा, थंड हवेचं ठिकाण किंवा तलाव नसताना त्यांनी फोंड्यामाळा रानावर हे पर्यटन केंद्र सुरू केलं आहे। हे कृषी पर्यटन केंद्र उभारताना त्यांनी लावलेल्या केसर आंब्याची 150 ते 200, चिक्कूच्या 150 आणि आजूबाजूच्या झाडांची विशेष काळजी घेतली। त्यांनी एकाही झाडाच्या एकाही फांदीला धक्का लागू दिला नाही। पूर्ण कृषी पर्यटन केंद्र लाकूड, बांबू, कोकणातील जांभा दगड, पाईनवूड इत्यादींचा वापर करून बांधलं। त्यासाठी आसामहून कारागीर बोलवले होते, असं रमाकांत यांनी सांगितलं। आजकाल भावंडांमध्ये संपत्तीवरून मोठे वाद होतात। एकत्र व्यवसाय करायचं म्हटलं तर पुढे वाद होतील की काय अशी भीतीच वाटते। ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त असतं, परंतु चौगुले भावंड आजच्या काळातही एकत्र व्यवसाय उत्तमरित्या करत आहेत, हे उल्लेखनीय आहे। विशेष म्हणजे कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याची कल्पना रमाकांत आणि शशिकांत यांना त्यांच्या 2 बहिणी आणि दाजींनी दिली होती।